जय हरी. एकादश स्कंधाच्या 13व्या भागामध्ये आपण ऐकूया भागवत धर्म म्हणजे भगवंताकडे जाण्याचा मार्ग. या मार्गात दृश्याला मनानं बाजूला सारून अदृश्यामध्ये वाटचाल करावी लागते. पण दृश्याच्या या हलकल्लोळात या मार्गाकडे जावं तसं लोकांचं लक्ष जात नाही. अर्थात तो लुप्त होऊन जातो आणि काही काळ लुप्त झालेला हा मार्ग कुणीतरी संत पुन्हा पुन्हा उजळवतात. म्हणून वसुदेवांसारखे खरे जिज्ञासू हे असे श्रोता भेटले तर नारदांसारख्या संताला अति आनंद होतो आणि किती सांगू आणि किती नाही असं त्यांना होऊन जातं. तर वसुदेवांनी मोठ्या उत्कंठेनं आणि निष्ठेनं भागवत धर्माविषयी नारदांना प्रश्न विचारला. वसुदेव स्वतः अति पवित्र आणि उदार भाग्याचे होते, यात शंकाच नाही. कारण ज्यांच्या नामाने संत पावन होतात आणि जगाला वंद्य बनतात तो भगवान श्रीकृष्ण ज्यांच्या पोटी जन्मले वसुदेव या नावावरून, तर श्रीकृष्णाला वासुदेव असं म्हणतात ना. ज्याच्या नामाचं स्मरण केलं असता माणूस अत्यंत पावन होतो, ज्याच्या गुणानुवादानं पुण्य वाढतं आणि ज्याच्या नामानं संसार बंधन तुटतं, त्यांचं स्मरण नारदांना होऊन त्यांचं प्रेम उफाळून वर आलं. इथे अशी शंका येईल की नारदांना भगवंताचं विस्मरण झालं होतं का काय, आणि वसुदेवांच्या प्रश्नामुळे त्यांचं स्मरण झालं की काय? तर ही शंका बरोबर नाही. अग्निकुंडामध्ये अग्नी नेहमी असतोच, तो राखेनं झाकलेला असतो इतकंच. त्यावर तूप पडलं की तो भडकून प्रकट होतो. तसं मुक्त पुरुषांच्या हृदयात भगवंताचं प्रेम नेहमीच असतं. पण भक्तीनं आणि भावानं भरलेला प्रेमळ श्रोता भेटून त्यानं प्रश्न विचारला की मुक्ताच्या हृदयातील आत्मानंद उफाळून वर येतो. असंच नारदांचंही झालं. भागवत धर्माच्या ठिकाणी वसुदेवांची मोठी निष्ठा होती. मुक्त असो की मुमुक्ष असो किंवा विजय माणूस असो, या सगळ्यांना भागवत धर्म पूर्ण समाधान देणारा आहे. भागवत धर्माचं ज्ञान झालं तर संपूर्ण जगाचा उद्धार होऊन जाईल. त्याच्या आचरणानं साधक उद्धरून जातील, यात नवल नाही. महापापी देखील त्यानं पावन होऊन जातील. भागवत धर्मानं कोण कसा तरुण जाईल हे काय सांगणार ना. कुणी त्याच्या नुसत्या श्रवणानं तरतील, कुणी पठणानं तरतील, तर कुणी त्याचं मनापासून चिंतन करून संसार पाशातून मुक्त होतील. जिथे भागवत धर्माचं निरूपण चालतं तिथे वक्त्याला आणि श्रोत्यांना पाहून काही लोक सद्भावानं आनंदभरीत होतील आणि तेही तरुण जातील. इतकंच काय, पण देवद्रोह करणारे दुरात्मे आणि विश्वद्रोह करणारे दुष्टात्मे तेही भागवत धर्मानं तरुण जातात. हे नवल आहे. भागवत धर्म जर हृदयात बाळगला तर वाईट कर्म करणाऱ्यांच्या कर्माचा नाश करून टाकतो. अधर्मानं वागणाऱ्यांचा अधर्म नाहीसा करून टाकतो आणि दोघांनाही भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतो. जिथे भागवत धर्म अवतरतो त्या ठिकाणी कर्म, अकर्म, विकर्म, निंदा, द्वेष, क्रोध, अधर्म आणि अविद्या हे राहतच नाही. आता भागवत धर्मातला पूर्वीचा इतिहास कसा, तर पूर्वीची परंपरा. जो प्रश्न वसुदेवांनी नारदांना विचारला तोच प्रश्न प्राचीन काली विदेही जनकाने अर्षभांना विचारला होता. आता परत मनामध्ये शंका येईल, हे अर्षभ कोण? तर स्वयंभू मनूचा मुलगा प्रियव्रत, म्हणजे स्वयंभू मनू आणि शतरूपा यांच्या पोटी आलेले हे जे दोन पुत्र, उत्तानपाद राजा आणि प्रियव्रत राजा, त्यापैकी प्रियव्रत, या प्रियव्रताचा पुत्र अग्निग्र, अग्निध्राचा मुलगा नाभी आणि नाभीचा मुलगा वृषभ,
वृषभ महाज्ञानी होता. तो वसुदेवांचा अंश असून त्यानं ज्या जगात मोक्षधर्माचा सगळीकडे प्रकाश पाडला. किंबहुना जगात मोक्षधर्मावर लोकांची श्रद्धा वाढावी म्हणून हा भगवंताचा अंशांश अवतार झाला होता. त्याला 100 मुलं झाली. त्यापैकी सगळ्यात वडील मुलगा भरत अतिशय पवित्र होता. त्याचं चरित्र पण लोकविलक्षण होतं. त्याच्या नावावरूनच या देशाला भारत असं म्हणतात. तर पूर्वी या देशाचं नाव अंजनाभ वर्ष असं होतं. मनानं, वाणीनं आणि कर्मानं तो नारायणाला अखंड भजायचा. म्हणजे राज्यकारभार बरोबर करून देखील त्यानं आत्मानुसंधान कधीही चुकवलं नाही. ज्याप्रमाणे वाट चालत असताना वाकडी तिकडी पावलं पडली किंवा अगदी ठेच जरी लागली तरी चालणाऱ्याला जमिनीचा आश्रय असतोच ना. त्याचप्रमाणे राज्यकारभार करत असतानाही आणि अनेक कर्म करत असताना राजा भरत आत्मस्थितीपासून कधीही ढळला नाही आणि याच अवस्थेला अखंड स्थिती असं म्हणतात. या स्थितीत असताना मनुष्य मोठा आनंद भोगतो. भरताने आपला अहंकार लयाला नेला म्हणजे निपटला आणि आत्म्याला अनन्य शरण जाऊन तो तद्रुपत्वानं राहिला. त्यानं अनेक वर्ष उत्तम राजनीती असं राज्यकारभार केला आणि अनेक राजे जिंकले. बायका, मुलं, मंत्री, प्रजा सगळं काही अत्यंत अनुकूल असल्यानं त्यानं पूर्ण राजवैभव भोगलं आणि पुढे राज्यभोगही पुरे असं वाटून त्याने आपणहून राज्यपद सोडलं. अचानक त्याला वयाच्या 35 ते 40 या वयामध्ये वैराग्य प्राप्त झालं आणि प्रखर वैराग्य प्राप्त झालं. म्हणूनच एका वनात नदीच्या काठी आश्रम बांधून तिथे ध्यान धारणेमध्ये तो काळ कंठू लागला. गंडकी नदीच्या किनारी तो राहत असताना एक चमत्कार घडला. काय झालं तर परमार्थाच्या उच्च भूमिकेवर चढून इतका अधिकारी बनलेला भरत मृगबालकाच्या आसक्तीमध्ये गुंतला आणि खाली घसरला. आता प्रश्न पडेल हे असं कसं झालं. तर एक दिवस भरत नदीमध्ये स्नान करत असताना एक गाभण हरिणी पाणी पिण्यासाठी तिथे आली आणि पाण्यात उभी राहून पाणी पिऊ लागली. सुरुवात केला इतक्यात जवळपास एका सिंहानं गर्जना केली. त्या सरशी भीतीनं तिने उडी मारली. उडी मारता मारता भयानं तिच्या पोटातील गर्भ पाण्यात पडला. अत्यंत दया येऊन भरतानं ते बुडतं पोर म्हणजे त्या पाडसाला बाहेर काढलं आणि हरिणी परतून आली नाही. ते मातृविहीन पाडस भरतानं पाळलं. त्याच्यावर भरताची इतकी ममता जडली की स्नान, संध्या, अनुष्ठान करताना त्याला ते हरिण बालक आठवू लागलं. जप, ध्यान याला सुरुवात केली की ते पाडस डोळ्यापुढे दिसायचं. आसनी, शयनी, क्षणोक्षणी त्या मृगाचीच आठवण राहून ते जरा का दृष्टीआड झालं की भरत ध्यान सोडून उठायचा. जरा मोठा झाल्यावर ते पाडस एके दिवशी आता ते हरिण झालं ना आणि मग ते हरिण स्वेच्छेनं अरण्यात निघून गेलं. त्याच्या वियोगानं भरताला अत्यंत दुःख झालं आणि मनाच्या त्या अवस्थेतच मृत्यूनं त्याला गाठलं. अंतकाळी मृगाचा ध्यास लागल्यानं भरताला पुढचा जन्म हरणाचा आला. अंतमती सोगती मृगदेहामध्ये देखील त्याला भगवंताचं स्मरण होतं. म्हणजे स्मरण होतं म्हणजे त्यांनी काय केलं, व्रतस्थ राहिला. आता प्रश्न पडेल की हरिण कुठे व्रतस्थ राहू शकतं का? हो, तर हे हरिण व्रतस्थ कसं राहिलं तर त्यांनी केवळ आणि केवळ वाळलेला चारा खाल्ला,
ओला चारा खाल्ला नाही, ओला पालापाचोळा खाल्ला नाही. का? कारण या ओल्या पाल्यावर किडे, मुंग्या, कीटक हे असू शकतात आणि मग त्यांची हत्या केल्याचं पाप आपल्याला लागेल. म्हणून त्याने त्याही योनीमध्ये असताना भगवत स्मरण सातत्याने चालूच ठेवलं आणि ते चालू ठेवल्यामुळे पुढचा जन्म त्याला तिसरा जन्म हा मनुष्य योनीमध्ये झाला. आत्मस्वरूपात लीन होऊन ब्रह्मज्ञानी झाला आणि नित्यमुक्त होऊन जडभरत या नावाने प्रसिद्धी पावला. आता अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाच्या घरामध्ये त्याला जन्म मिळाला. 9 सावत्र भाऊ होते. आता हे 9 सावत्र भाऊ त्याला कसं वागवत असतील हे काही वेगळेपणाने सांगायची गरज आहे का? नाही. पण तरीही त्यांनी कोणत्याही गोष्टीमध्ये मन गुंतवलं नाही. जे काय चाललं ते जडवत सहन केलं आणि म्हणून त्याचं नाव जडभरत असं झालं. ज्ञानी पुरुषाला देखील ममता बांधू शकते. भरत खरोखर पहिल्या जन्मातच मुक्त व्हायचा, पण आसक्तीमुळे त्याला 2 जन्म घ्यावे लागले. जीव आसक्तीमध्ये गुंतला की त्याच्यावर काळाची सत्ता चालते. निरासक्त पुरुषाला जन्ममरण स्पर्श करत नाहीत. दयाबुद्धी नका होईना, जर ममता लागली तर ती योग भंग करते. म्हणून जो अत्यंत निस्संग असतो तोच अभंग साधक होय. अंतकाळी जशी मती असते तशी गती प्राण्याला मिळते. मृगाचं स्मरण करता करता मरण आलं म्हणून भरत पुढच्या जन्मामध्ये मृग झाला. जो श्रीकृष्णाचं स्मरण करता करता मरेल तो मृत्यूनंतर कृष्णरूपच होईल. यासाठी मनामध्ये अहोरात्र श्रीकृष्णाचं स्मरण करावं लागणार. आता स्मरण करण्यासाठी आधी श्रवण करावं लागणार. भागवत धर्माचा जो आपण विचार करतोय ना, तर यामध्ये भागवत धर्म हे एक जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. त्याची तात्विक बाजू समजून तो आचरला तर ध्येयप्राप्ती निश्चितपणे लवकर होते. म्हणून ब्रह्मज्ञानामध्ये सदा डोलणारे नारद आणि शुकाचार्यांसारखे भागवत धर्मी महात्मे शब्दज्ञानात देखील पारंगत होते. जनकाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळ्यांच्याच भागवत धर्माची तात्विक पार्श्वभूमी आपल्याला ऐकायला मिळते आणि हे सहज समाधीचंच तत्त्वज्ञान होय. जय हरी.